नमस्कार, मी विपुल जळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, आज आहे सोमवार 17 जून 2024 आणि आपण आपल्या डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये उद्यासाठी आपण अनालिसिस घेऊन येतोय निफ्टी 50चा, बँक निफ्टीचा आणि फिन निफ्टीचा. मित्रांनो, उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी. सो बघूया आपल्याला काय चांगल्या पद्धतीने अनालिसिस मिळतोय का, की उद्याच्या सेशन मध्ये आपण कशा पद्धतीने मार्केट ट्रेड करू शकतो किंवा कशा प्रकारे मार्केटची मुवमेंट आहे ती बघू शकतो. चला तर मग स्क्रीनवरती जाऊया. सो मित्रांनो, माझ्या पुढे निफ्टी 50चा चार्ट आहे आणि निफ्टी 50चा चार्ट आपल्या पुढे ओपन आहे. इट इज अ 1 डे टाइम फ्रेम आणि 1 डे टाइम फ्रेम वरती जर आपण इथे बघू तर एक इनडिसिजन कॅन्डल आपल्याला शुक्रवारच्या सेशन मध्ये पाहायला मिळाली आहे. आय थिंक 14 जून 2024 फ्रायडे होता. सो फ्रायडेच्या सेशन मध्ये मित्रांनो आपल्याला एक इनडिसिजन कॅन्डल पाहायला मिळाली आहे आणि या कॅन्डलचा जर हाय आपण बघितला तर 23,490 हा आपला हाय होता आणि त्याच्या आधीच्या कॅन्डलचा हाय होता 23,481. सो कुठेतरी हा हाय अप्पर साइडला आहे जो आपण मार्क करून घेऊया. $23,490. ओव्हरऑल मित्रांनो अजूनही तसं बघायला गेलं तर देर इज अ इनडिसिजन मूव्ह, पण विल देर बी अ फॉल इन टुमॉरो सेशन? इट्स अ क्वेश्चन मार्क. का? त्याचं कारण आहे, कारण एक इनडिसिजन कॅन्डल डेली टाइम फ्रेम वरती पाहायला मिळाली आणि ती पण ऍट द टॉप वरती. सो मित्रांनो, दिस वुड बी अ चॅलेंजिंग सिनारिओ म्हणू शकतो किंवा अपॉर्च्युनिटी देणारा सिनारिओ ही आपण म्हणू शकतो. तर आपण थोड्या लोअर टाइम फ्रेम वरती जाऊया. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर आपण गेलो तर 4 आवर्स टाइम फ्रेम वरती आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या इनडिसिजन कॅन्डल्स पाहायला मिळतात. जवळजवळ इथे डोजी कॅन्डल पाहायला मिळते. इन ऍडिशन टू दॅट इथे हॅमर म्हणता येईल पण तशी हॅमर नाहीये, कारण त्याला वरती अजून बॉडी मोठी पाहिजे होती. सो ओव्हरऑल पाहायला गेलं तर दिस इज अ डोजी कॅन्डल ऑन 4 आवर्स टाइम फ्रेम. इफ जर कालच्या 4 आवर्स टाइम फ्रेम वरची जी शेवटची कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली म्हणजे 23,424 च्या खाली जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मला असं वाटतं की देर कुड बी अ फॉल. सो आपण 4 आवर्स टाइम फ्रेम वरती जर पाहायला गेलो मित्रांनो तर इथेही कुठेतरी एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते आपल्याला आणि ही अपर साइड आणि लोअर साइड बोथ द साइड ही ट्रेंड लाईन वर्क करते. आवरली टाइम फ्रेम वरती जर आपण मित्रांनो गेलो तर आवरली टाइम फ्रेम वरती ही रेंज आपल्याला कुठेतरी एकदम क्लिअर कट दिसते. पण जर आपण आवरली टाइम फ्रेम वरती पाहायला गेलो तर आवरली टाइम फ्रेम वरती आपल्याकडे एक सँडविच पॅटर्न ही पाहायला मिळतोय. मार्केट तसं प्रेडिक्शनच्या दृष्टीने खूप हार्ड आहे आत्ताच्या सिच्युएशनला. लेट्स गो टू 15 मिनिट टाइम फ्रेम आणि 15 मिनिट टाइम फ्रेम वरती जर आपण पाहिलं तर 23,490चा जो रेजिस्टन्स आपण मार्क केलाय तिकडे एक इन्व्हर्टेड हॅमर फॉर्म झालेली आहे. दिस इज अ इन्व्हर्टेड हॅमर मित्रांनो. मी सो इन्व्हर्टेड हॅमर ऑन टॉप, इट्स अ बेरिश सेंटिमेंट आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर कुठेतरी मला नेगेटिव्ह सेंटिमेंट्सचा कुठेतरी आभास होतोय. आणि 15 मिनिटावरती जर आपण पाहिलं तर हा एक 15 मिनिटाचा सपोर्ट आपण म्हणू शकतो. $23,420 आपण एक सपोर्ट लेवल कन्सिडर करू राऊंड नंबरच्या हिशोबाने. सो जर मित्रांनो ही लेवल ब्रेकडाऊन करून 15 मिनिटाची कॅन्डल जर इथे कुठे सस्टेन झाली तर डेफिनेटली आपण शॉर्ट करू शकतो. पण मित्रांनो ही ट्रेंड लाईन जी हायर टाइम फ्रेमवरची ट्रेंड लाईन आहे
ही मात्र आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. इकडे आपल्याला फक्त स्कॅल्पिंगचं टार्गेट मिळू शकतं, कारण ह्या ट्रेंड लाईनला मार्केटने बऱ्याच वेळेला रिस्पेक्ट केलाय आणि मोठ्या टाइम फ्रेमवरती केलाय. सो आपण जर 15 मिनिटावरती बघू तर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मार्केट परत तिथून रिट्रेस होऊनच वरती गेलाय. सो इथून जरी ब्रेकडाऊन झाला 15 मिनिटावरती जरी कन्फर्मेशन आपल्याला मिळालं, तरी पण माझ्या मते इथे आपल्याला कुठेतरी स्टॉप लॉस लावूनच काम करायला लागेल, हे मात्र नक्की. सो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती निफ्टी 50 मध्ये 23,420चा सपोर्ट आहे आणि जर रेझिस्टन्स आपण बघायला गेलो तर रेझिस्टन्स कुठेतरी 23,490 वुड बी अ रेझिस्टन्स, हे आपण डेफिनेटली पाहू शकतो. मित्रांनो, जर 23,490च्या वरती मार्केट 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली आणि त्याच्यानंतर जर एक प्राइस ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली तर कुठेतरी मार्केट बुलिश होऊ शकतं. आणि हे बऱ्याच वेळाचं जे कन्सॉलिडेशन आहे हे मित्रांनो जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला एक चांगली मुवमेंट आपल्याला वरती किंवा खाली नक्की बघायला मिळेल. सो लेट अस गो टू द बँक निफ्टी चार्ट. बँक निफ्टीचा चार्ट मी तुमच्यासाठी क्लिअर करतो. आणि बँक निफ्टीच्या चार्टवरती जरी आपण पाहिलं तर मित्रांनो, फ्रायडेच्या सेशनमध्ये आपल्याला कुठेतरी एक इनडिसिजन कॅन्डल पाहायला मिळते, विच इज अ डोजी कॅन्डल, आणि ती 50,178 किंवा 50,225 ह्याच रेंजमध्ये कुठेतरी आहे. आपण 4 आवर्स वरती शिफ्ट करूया मित्रांनो. 4 आवर्स वरती आपल्याला हे अजून क्लिअर पाहायला मिळेल. सो मित्रांनो, या कॅन्डलचा हाय आहे 50,252. सो हा हाय मी कन्सिडर करतो. पन्नास 252. सो आणि या कॅन्डलचा लो जर आपण बघितला तर 49,937. 49,937. सॉरी, तो हाय होता. आपण याचा लो जर बघितला 49,530. सो दिस कुड बी अ 4 आवर्स रेंज की ज्याच्यामध्ये आपण 1 आवर टाइम फ्रेम वरती जरी गेलो मित्रांनो तरी पण आपल्याला हा एक हाय आहे की जो 50,252 आणि खालचा लो आपल्याकडे आहे 49,530. सो ही रेंजचा जर ब्रेकआउट आपण मिळाला तर मात्र कुठेतरी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करणं रिस्क फ्री ठरेल असं म्हणायला हरकत नाही. सो सपोर्ट आहे 49,530चा आणि मित्रांनो रेझिस्टन्स आहे 50,252चा. सो दीज आर द 2 लेवल्स विच आर इम्पॉर्टंट लेवल्स. आणि जर आपण पाहायला गेलो तर ही एकंदर रेंज जी आहे 700 पॉईंटची रेंज आहे आणि 700 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट जवळजवळ 7 जून पासून अडकलंय असं म्हणायला हरकत नाही. सो 7 जून पासून कुठेतरी मार्केट या झोनमध्ये फिरतंय आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो कन्सॉलिडेशन होतं तेव्हा तेव्हा एखादी अप्पर मूव्ह और डाऊन मूव्ह कुठेतरी छान पद्धतीने पाहायला मिळते. मित्रांनो, ह्या 2 लेवल आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. 49,530 इज अ सपोर्ट लेवल आणि 50,252 इज अ रेझिस्टन्स लेवल. सो मित्रांनो, आता आपण जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेला आहे आणि फिन निफ्टीच्या चार्टवरती पण आपण जर पाहिलं तर फ्रायडेची कॅन्डल एक ओव्हरऑल बुलिश कॅन्डल आहे, पण तसं बघायला गेलं तर ही रेंज बाउंड कॅन्डल आहे. 4 आवर्स वरती आपण जर गेलो तर 4 आवर्स मध्ये आपल्याला एक रेंज पाहायला मिळते. ही रेंज मी तुमच्यासाठी मार्क करतोय.
इथे एक वेज पॅटर्न पण पाहायला मिळतं मित्रांनो. बघा डेली टाइम फ्रेम वरती वेज पॅटर्न, इट्स अ सुपर चार्ट पॅटर्न. कुठेतरी खूप मोठा फॉल किंवा खूप मोठा अपर मूव्ह किंवा एखादी रॅली आपण नक्की मिळेल, पण यासाठी मात्र आपण पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आवरली टाइम फ्रेम वरती जर मित्रांनो आपण बघितलं तर मार्केट कुठेतरी याच रेंजमध्ये अडकलंय ओव्हरऑल. आणि आवरली टाइम फ्रेम वरती आपल्याला हॉरिझॉन्टल सँडविच पॅटर्न पण पाहायला मिळतं. सो मार्केटने 2 कॅन्डल ग्रीन बनवल्यात, एक कॅन्डल रेड बनवली आहे, परत एक ग्रीन, परत एक रेड, परत एक ग्रीन, परत एक रेड. सो ही कन्सॉलिडेशन मित्रांनो कुठेतरी मी तुमच्यासाठी मार्क करतो की या कॅन्डलचा जर आपण हाय पाहिला तर 22,446.90 आणि इथे मोठा वीक बनलाय. सो आय गेस या कॅन्डलचा लो आपण कन्सिडर करायला हरकत नाही. सो 22,371. हे मित्रांनो आवरली टाइम फ्रेमवरचं कुठेतरी कन्सॉलिडेशन आहे. आणि आपण जर 15 मिनिटावरती पाहिलं तर ही पण रेंज बराच वेळ इथेच कुठेतरी फिरते आहे. ही पण ट्रेंड लाईन बऱ्यापैकी रिस्पेक्ट करते मित्रांनो. या ट्रेंड लाईनच्या जवळपास आल्यानंतर मार्केट कुठेतरी बाउन्स करण्याचा प्रयत्न करते, पण कुठेतरी वरच्या टाइम फ्रेम वरच्या ट्रेंड लाईनला परत रिस्पेक्ट करून तिकडे कुठेतरी रेजिस्ट करायचा प्रयत्न करत आहे. सो माझ्या मते फिन निफ्टी मध्ये जर आपण पाहायला गेलं तर सपोर्ट लेवल आपला बनेल 22,371 आणि रेजिस्टन्स लेवल आपला कुठेतरी बनेल 22,446. सो हे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत मित्रांनो. डाऊन साईडला कुठेतरी ही ट्रेंड लाईन आहे. तर फिन निफ्टी मध्ये उद्या प्रीमियम्स खूप कमी असतील. 3 दिवस मार्केट बंद होतं, तर टाइम डिकेच्या हिशोबाने कुठेतरी प्रीमियम स्वस्त मिळतील. म्हणून तुम्ही ही लेवल ब्रेक झाल्यानंतर लगेच जम्प करू नका. त्याचं कारण इथे इमिडिएट सपोर्ट आहे आणि ही सपोर्ट ट्रेंड लाईन आहे जी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. माझ्या मते सेफ साईडला 22,250 हा लेवल जेव्हा खालच्या बाजूला कुठेतरी ब्रेक होईल त्यावेळेला इथे एंट्री करणं जास्त सोयीस्कर असेल किंवा सेफ असेल असं म्हणायला हरकत नाही. सो दॅट्स इट मित्रांनो. हा होता आपला निफ्टी 50, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं एनालिसिस. मित्रांनो आपण हा एनालिसिस एव्हरी डे रात्री 9:30ला पोस्ट करणार आहोत, कारण जेवण वगैरे झाल्यानंतर एक 10 मिनिटं नक्कीच आपण व्यवस्थित काढून हा एनालिसिस पाहू शकतो आणि उद्याची आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो. त्या अनुषंगाने मी हा डिसिजन घेतलेला आहे. सो मित्रांनो रोज रात्री 9:30ला आपला डेली एनालिसिस पाहायला विसरू नका आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक्यू.